सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला एक नवीन डिझाइनचे तोरण शिकवणार आहे। बघा, तुम्ही बघू शकता मी सॅम्पल बनवून ठेवलेला आहे। ऑरेंज आणि ग्रीन कलरचा कलर घेतलेला आहे मी। बघा, ही एवढं एक पान आहे। कॅमेऱ्यात पूर्ण दिसत नसेल। बघा, एवढे 2 सॅम्पल मी फक्त बनवून ठेवलेले आहे आणि मग मी तुम्हाला शिकवताना अजून 2 बनवणार आहे। तर अशा पद्धतीची डिझाइन आहे ही। पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि दाराला कसं दिसतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवात आपण ह्या पट्टीपासून करणार आहे। ही जी पट्टी बनवलेली आहे त्या पट्टीपासून आपण सुरुवात करणार आहे आणि मग ती पट्टी पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या पाकळ्या म्हणा किंवा हे एक डिझाइन म्हणा, पान म्हणा, ते बनवणार आहे। एक हे मोठं पान आणि हे एक छोटं पान। जसे आपण महिरपी बनवतो त्याच पद्धतीची विण आहे आणि खूप सुंदर दिसते। बघा, तुम्ही बघू शकताय। तर चला मग आपण सुरुवात करूया। तर हे तोरण मी 4 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे आणि इथे ऑरेंज आणि ग्रीन कलरचे मोती मी घेतलेले आहे। 4 नंबर मोती घ्या किंवा तुम्हाला मोठं बनवायचं असेल तर 4.5 नंबरचे मोती घेऊ शकताय, नाजूक छान वाटेल। 5 नंबरचे मोती खूपच मोठे होतील, पण तरी तुम्ही ट्राय करून बघा, छानच वाटेल। सॅम्पल म्हणून बनवलं तर बनवून ठेवा तुम्ही। तर मग आपण सुरुवात करूया। आपल्याला इथे हा पट्टा बनवताना आपल्याला 8 मोती घ्यायचे आहेत। बघा, 8 मोती घ्यायचे आहेत। तर मग त्याच्यामध्ये आपल्याला 4 मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे आहे आणि 4 मोती ग्रीन कलरचे घ्यायचे आहेत। असे टोटल आपल्याला 8 मोती घ्यायचे आहे आणि प्रत्येक वेळी पट्ट्यामध्ये पूर्ण आपल्याला 8 मोत्यांचे राऊंड पूर्ण करायचे आहेत। बघा, 8 मोती घ्यायचे आहे आणि ते दोऱ्यात असे पूर्ण विणून घ्यायचे। आणि नेहमी आपण जसा गोल बनवतो सुरुवातीला, चौकोनाचा म्हणा किंवा 6 मोत्यांचा म्हणा किंवा 8 मोत्यांचा म्हणा, शेवटपर्यंत मोती विणून घ्यायचे आहे आणि त्याला 1-2 गाठी द्यायच्या, 2-3 गाठी द्यायच्या आहेत। पक्का झाला पाहिजे तो गोल आणि गाठ सुटायला नको, त्या हिशोबाने तुम्ही गाठ द्यायची आहे, 2-3 गाठ द्यायची आहे। बघा, मी 4 नंबरचे मोती वापरते आहे आणि 3 नंबरचा धागा घेतलेला आहे मी आणि सुई माझ्याकडे 2 नंबरचीच आहे। आणि आता एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे आपल्याला। 1 मोत्यातून काढा किंवा 2 मोत्यांमधून काढा। बघा, 2 मोत्यांमधून मी सुई काढून घेतलेली आहे आणि हा उरलेला दोरा पण इकडच्या एका मोत्यातून पुढे काढून घ्यायचा आहे। इकडच्या पण मोत्यांमधून दोरा पुढे काढून घ्यायचा आणि परत एकदा घट्ट विणून घ्यायचा आहे, गाठ घट्ट करून घ्यायची आहे। आणि जो उरलेला दोरा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हा उरलेला दोरा कट करून घ्यायचा। बघा, असा 8 मोत्यांचा गोल आपल्याला सुरुवातीला करायचा आहे आणि सगळे गोल आपल्याला 8 मोत्यांचेच करायचे आहे। बघा, आणि आता 2 मोत्यांमधून, हिरव्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढली। आता हे जे 2 मोती आहे ना हिरवे, परत त्याच्यामधून पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने असा गोल आहे पण तो असा चौकोन पण दिसतो। बघा, 8 मोत्यांचा। आणि आता परत आपल्याला घ्यायचे आहे, आता 6 मोती घ्यायचे आहेत। 6 मोती घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे, 2 मोती ग्रीन कलरचे घ्यायचे आणि परत 2 मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे। असे टोटल 6 मणी आपल्याला घ्यायचे आहे। बघा, 6 मणी आपल्याला घ्यायचे आहे आणि
आणि हे दोन्ही 7 आणि 8 म्हणजे 8 मोत्यांचा गोल पूर्ण होतो. आता हे जे 2 हिरवे मोती आहे ना, त्या 2 हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा, ह्या गोलावर हा दुसरा गोल आपण तयार केलेला आहे. आणि आता परत सुई ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरती काढायची आणि परत हे जे हिरवे 2 मोती आहे ना, त्याच्यात पण घ्यायची. बघा, ह्या 2 ऑरेंज मोत्यांमधून पुढच्या 2 हिरव्या मोत्यांपर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला आपला दुसरा गोल तयार झाला. आता पुढे पण आपल्याला 6च मोती घ्यायचे आहे आणि ह्याच पद्धतीने घ्यायचे. 2 ऑरेंज, 2 हिरवे, 2 ऑरेंज. आता बघा, ह्या तोरणामध्ये तुम्ही जॉईंट मोती पण वापरू शकताय. जे जोडलेले मोती असतात ना, ते तुम्ही वापरले तरी चालतील ह्या डिझाईन मध्ये. आता बघा, हे 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे सुरुवातीला आणि बघा, हिरव्या कलरचे माझ्याकडे जोड मोती आहे, मी ते वापरणार आहे इथे. तुम्ही पण ह्या डिझाईन मध्ये जोड मणी वापरू शकताय. आणि परत 2 ऑरेंज कलरचे मोती घेतले. टोटल 6 मोती घेतले. आणि आता परत ह्या 2 हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा, 3 गोल झाले आपले. परत सुई फिरवून घ्यायची, ह्या 2 हिरव्या मोत्यांमध्ये काढून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने. तर आता जसा हा गोल केला, हा गोल आणि हा गोल, त्या पद्धतीचे आपल्याला 5 गोल तयार करायचे आहे. 5 गोल तयार करायचे आहे. हा सोडून इथून मोजायचे. हे जे आहेत ह्या पद्धतीचे आपल्याला 5 गोल तयार करायचे आहे. तर ते मी करून घेते आणि मी तुम्हाला पुढे दाखवते. इथे जशी सुरुवात केली आहे ना, शेवटी टोकाला पण ह्याच पद्धतीने करायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने आपल्याला वरती गोल करत जायचे आहे. टोटल 7 गोलांची पट्टी आहे ही. 7 गोलांची पट्टी आहे. तर आता हा गोल आपल्याला सोडून 5 गोल वरती करायचे आहे. तर मी ते करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. सेम करायचं आहे. 2 ऑरेंज, 2 हिरवे, 2 ऑरेंज, अशा पद्धतीने 5 गोल तयार करायचे आहे. बघा, 5 गोल मी तयार करून घेतलेले आहे. बघा, 1 2 3 4 आणि 5 गोल तयार केले. आणि आता जसा हा गोल आहे ना, तसंच इथे वरती करायचा आहे. म्हणजे हे टोटल 7 गोल तयार होतील. आता 6 झालेले आहेत, आपल्याला 7 करायचे आहे. तर बघा, जसे इथे ह्या पट्टीला इकडनं बघा, ह्या ठिकाणी आपण हिरवा मोती घेतला आहे. 2 हिरवे इकडे, एका बाजूला 4 हिरवे आणि एका बाजूला 4 ऑरेंज. त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला तेच करायचं आहे. तर बघा, मी घेताना आता घेणार आहे सुरुवातीला 2 हिरवे आणि बाकीचे 4 मोती ऑरेंज कलरचेच घ्यायचे आहे, कारण तो कॉर्नर करणार आहे आपण तयार. बघा, अशा पद्धतीने 7व्या गोलाला आपल्याला तसे मोती घ्यायचे आहे. बघा, 1 2 3 4 5 6 आणि हा आहे 7वा गोल. बघा, ह्या पद्धतीने. आता ही जी हिरवी लाईन आहे ना, आपण अशी इथे मध्ये घेतली ना, त्याच प्रकारे आता आडवी पण आपल्याला तयार करत जायची आहे. ही उभी झाली आणि आता हिरवी आडवी करायची आहे. आता बघा, हा जो हिरवा मोती आहे ना, हे 2 हिरवे मोती, त्या 2 हिरव्या मोत्यांमध्ये सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा, हिरव्या मोत्यांमध्ये मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला घेताना घ्यायचे आहे 2 ऑरेंज कलरचे मोती, 2 हिरवे मोती आणि परत 2 ऑरेंज कलरचे मोती, असे टोटल 6 मोती घ्यायचे आहे. हे झाले 6 मोती. बघा, 6 मोती घेतले. आणि आता हा हिरवा मोती आहे ना, त्या हिरव्या मोत्यातूनच आपल्याला
सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला रुंदी एवढीच ठेवायची आहे 7 गोलांची। आता ही पट्टी कंटिन्यू पुढे पुढे करत जायची आहे, लांबीला वाढवायची आहे। तर बघा आता सुई फिरवून घ्यायची आहे पूर्ण ह्या मण्यांमधून ह्या 2 मण्यांपर्यंत। हे जे 2 मणी आहे ना त्या 2 मण्यांमध्ये सुई फिरवून घ्यायची आहे। आपल्याला आता ही पट्टी पुढे पुढे करत जायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला आता इथे खाली तयार करत जायचं आहे आणि प्रत्येक वेळी 8-8 मोत्यांचे गोल तयार होतात ते बघा। हे सगळे गोल 8 मोत्यांचे आहे। आता पुढे आपल्याला फक्त 4-4 मोती घ्यायचे आहे आणि ते सगळे ऑरेंज कलरचेच घ्यायचे आहे। बघा ऑरेंज कलरचे 4 मोती पुढे घ्यायचे आहे आपल्याला। बघा ऑरेंज कलरचे 4 मोती घेतले आणि ह्या सगळ्या ऑरेंज कलर मधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। हे आडवे 2 बघा, हे आडवे 2 आणि उभे 2। ह्या पद्धतीने आणि आता परत आता हे जे आडवे 2 आहे ना ऑरेंज कलरचे, प्रत्येक वेळी 2-2 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। 2-2 मोत्यांमध्येच आपल्याला काम करायचं आहे। बघा आता परत 4 मोती घ्यायचे, ऑरेंज कलरचे 4 मोती आपल्याला घ्यायचे आहे। बघा हे घेतले ऑरेंज कलरचे 4 मोती आणि आता परत ह्या उभ्या मोत्यांमधून आडव्या मोत्यांमध्ये सुई फिरवून घ्यायची आणि हा झाला पुढचा गोल तयार। ह्या पद्धतीने परत सुई खाली फिरवून घ्यायची। रिपीट प्रोसेस आहे। 8-8 मोत्यांचा गोल करायचा आहे। 4-4 मोती घ्यायचे आहे। आता खालपर्यंत आपल्याला तसंच करायचं आहे। अजून इथे 3 गोल आपल्याला ऑरेंज कलरचेच करायचे आहे। 3 गोल जसे हे 2 केले ना तसेच खाली 3 गोल तयार होणार आहे ऑरेंज कलरचे। ते मी करून घेते आणि मग इथे पुढे आपल्याला इथे बदल करायचा आहे। जसा इथे घेतला आहे त्या पद्धतीने इथे पण घ्यायचा आहे। बघा मी हे एवढे बनवून घेतले आहे। 4 गोल करून घेतले मी, 5 गोल करायचे आहे। आता बघा परत एक मी बनवून दाखवते तुम्हाला। 4 मोती आपल्याला प्रत्येक वेळी घ्यायचे आहे। आता ऑरेंज कलरचे किती 5 गोल तयार केलेले आहे। हा मी 5वा बनवते आहे। बघा 1 2 3 4 आणि हा बनवते आहे तो 5वा। चार नंबरचे मोती आहेत, हे छोटे आहेत भरपूर, त्यामुळे ह्या डिझाईनला भरपूर वेळ लागतो आणि मोतीही जास्त लागतात। बघा हा झाला 5वा गोल तयार आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला, उभे 2 हिरवे मोती घ्यायचे आहे आणि आडवे 2 ऑरेंज कलरचे। कारण ही जी लाईन आहे ना, ही पोपटी जशी इथं जशी इथे हिरवी लाईन आली आहे ना, त्या पद्धतीने इथे पण आडवी हिरवी लाईन येणार आहे। त्यासाठी आणि परत आडव्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। बघा आपल्या 2 लाईन तयार झालेल्या आहे। बघा 2 लाईन तयार झाल्या। आता हिरव्या मोत्यांमधून सुई खाली काढायची आणि आता इथे 6 मोती घ्यायचे आहे आपल्याला, कारण आपण सुरुवातीला 6 मोती घ्यायचे, नंतर सगळे 4-4 मोती घ्यायचे। तर बघा 2 मोती ऑरेंज, 2 मोती हिरवे, परत 2 मोती ऑरेंज कलरचे।
हे तोरण भरपूर जुनं डिझाईनचं आहे, पण मला खूप आवडतं म्हणून मी बनवायला घेतलं आहे. भरपूर बायकांनी असं तोरण बघितलेलं असेल, बनवलेलंही असेल. बघा, आता आपली तिसरी लाईन सुरू होते आहे आणि आता परत सुई फिरवून घ्यायची आहे सगळ्या मोत्यांमधून. आणि हे जे उभे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत ना, त्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यांपर्यंत आपल्याला सुई गोल फिरवून घ्यायची आहे. बघा, 2 ऑरेंज कलरच्या मोत्यांमधून सुई फिरवून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं आहे, सेम प्रोसेस करायची आहे. जसे हे ऑरेंज कलरचे इथे 5 गोल झालेले आहे ना, त्याच पद्धतीने इथे पण 5 गोल तयार करायचे. आणि जसे इथं आहे त्याच पद्धतीने इथेही करायचं. हे सेंटरला हिरवे मोती घ्यायचे ह्या वरती आल्यावर, आणि इथे सगळे मध्ये पोपटीच ऑरेंज कलरचेच मोती घ्यायचे आहेत. तर अशा 3 स्टेप करायच्या आहे आपल्याला. म्हणजे अजून एक ऑरेंज कलरची लाईन पूर्ण करायची आहे आणि पुढे जाऊन आपल्याला दुसरी डिझाईन तयार करायची आहे. तर आता इथून इथपर्यंत ऑरेंज कलरच घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला करून दाखवणार नाही, फक्त सांगते आहे. इथून इथपर्यंत सगळे ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहेत. मी ते पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघूया. बघा, मी एवढी लाईन पूर्ण करून घेतलेली आहे. परत हे 5 गोल तयार केले. इथे पण हे 5 ऑरेंज कलरचे गोल, इथे पण 5 ऑरेंज कलरचे गोल. आणि ही पट्टी साईड पट्टी आहे बघा, डिझाईन आहे इथे. तशीच कंटिन्यू आडवी पण करायची आहे. मग आता इथे आडवे 2 हिरवे मोती आपल्याला घ्यावे लागतील आणि मग 2 ऑरेंज कलरचे अशा पद्धतीने. आणि मग इथला जो गोल आहे वरचा आणि खालचा गोल तुम्हाला सारखाच करायचा आहे. मधल्या बाजूला हिरवे उभे मोती घ्यायचे आहेत. बघा, 3 लाईन तयार झालेल्या आहेत आपल्या. आता आपण सुरुवात करणार आहे 4थ्या लाईनीला आणि त्या लाईनीमध्ये आपण एक फूल पण तयार करणार आहे. बघा, आता इथे 6 मोती घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मग 2 ऑरेंज आडवे, हिरवे उभे 2, परत 2 आडवे ऑरेंज कलरचे मोती. आणि मग हा इथला गोल पूर्ण करून घ्यायचा. बघा, हा झाला 4थ्या लाईनीतला पहिला गोल तयार. आणि आता सुई फिरवून घ्यायची आणि हे 2 ऑरेंज कलरचे मोती आहे ना, त्याच्यामध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, उभे ऑरेंज कलरचे 2 मोत्यांमध्ये मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे पण ऑरेंज कलरचा एक गोल तयार करायचा आहे. त्यासाठी 4 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या आडव्या ऑरेंज कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि मग उभ्या मोत्यांमधून खाली काढून घ्यायची आहे. बघा, हा झाला एक गोल तयार. परत आता आडव्या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या गोलासाठी. बघा, इथे आपल्याला ऑरेंज कलरचा गोल तयार करायचा होता. आणि आता आपल्याला खाली डिझाईन करायची आहे तयार. आता इथे घ्यायचे आहे आपल्याला 2 हिरवे मोती, 2 ऑरेंज कलरचे मोती. आणि मग आता परत सेम गोल तयार करायचा. गोल तर तुम्हाला कळाले असतील, 8-8 मोत्यांचेच गोल तयार करायचे आहे. आता इथे कलर घेतलेला आहे मी, मध्ये डिझाईन करणार आहे आपण तयार. तर ते कलरचे मोती मी कुठे वापरते आहे ना, त्याच्याकडे लक्ष असू दे. बघा, आणि आता पुढे ऑरेंज कलर घ्यायचे आहे. म्हणजे या लाईन मध्ये एक ऑरेंज कलरचा गोल, एक हिरवा, परत एक ऑरेंज कलरचा गोल, परत एक हिरवा. बघा, हा एक ऑरेंज कलरचा गोल झाला. इथे पण ऑरेंज कलरचा गोल झाला. फक्त इथे आपण हिरवा मोती घेतला. आता इथे पण खालच्या गोलात पण आपण हिरवा मोती घेणार आहे. बघा, आता हिरवा मोती घेणार आहे आपण खाली. 2 हिरवे मोती
आणि 2 ऑरेंज कलरचे मोती. बघा, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. इथे हे 2 हिरवे मोती, इथे 2 ऑरेंज मोती, इथे 2 हिरवे, इथे 2 ऑरेंज, इथे 2 हिरवे, खाली आता परत 2 ऑरेंज. अशा पद्धतीने एकाआड एक आपण कलर घेतलेला आहे. बघा, आता खाली ऑरेंज कलरचेच मोती घ्यायचे आहे. खाली ऑरेंज कलरचाच एक गोल तयार होणार आहे. हे घेतले ऑरेंज कलरचे मोती. मी पहिल्यांदाच 4 नंबरच्या मोत्यांमध्ये काम करते आहे. खूप छोटे मोती आहे. वेळ खूप लागतो आणि थोडंसं कठीणही जातं करायला. पण ही डिझाइन इतकी सुंदर आहे आणि ती 4 नंबरच्या मोत्यांमध्ये सुंदर दिसते, नाजूकशी अशी. आता बघा, पुढे 2 हिरवे मोती आणि 2 ऑरेंज मोती घ्यायचे आहे. बघा, ही झाली आपली चौथी लाईन पूर्ण. ही सुरुवात झाली आहे आपल्या तोरणाच्या पट्टीची. आता ह्या 2 हिरव्या मोत्यांमधून सुई खाली काढायची. इथे आणि इथे नेहमी सेम प्रोसेस असणार आहे. इथे पण 6 मोती, इथे पण 6 मोती घ्यायचे आहे. पण घेताना आडवे जे मोती आहेत ते ऑरेंज असणार आहे आणि उभे जे असणार आहे ते हिरवे असणार आहे. 6 मोती घेतले आणि परत ह्याच मण्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आहे. आणि नेहमीप्रमाणे सुई या 6 मोत्यांमधून फिरवून हे जे उभे ऑरेंज कलरचे मोती आहे ना, त्याच्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा, ही अशी डिझाइन आपण करतो आहे. आपण एवढा पट्टा तयार केलेला आहे बघा. आणि आता ही जी डिझाइन आहे ना आपण हिरवी, ती डिझाइन आपण तयार करणार आहे. बघा, इथे प्रत्येक ठिकाणी हीच डिझाइन कंटिन्यू केलेली आहे. तर मी एक बनवून दाखवणार आहे, पुढचीला सुरुवात करून देणार आहे आणि मग कंटिन्यू जेवढा पट्टा तुम्हाला पाहिजे असेल तेवढा तुम्ही पट्टा करू शकताय. आणि मग आपण ह्या खालच्या डिझाइनला सुरुवात करणार आहे. आता बघा, इथे आपल्याला 2 हिरवे मोती घ्यायचे आहे. आडवे 2 हिरवे मोती आणि आता उभे ऑरेंज मोती घ्यायचे आहे. बघा, 2 हिरवे आणि 2 ऑरेंज. बघा, आणि आता ह्या हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आडवी. आणि आता हिरवेच मोती घ्यायचे आहे आपल्याला. 4ही मोती हिरवेच घ्यायचे आहेत. आणि इथला गोल पूर्ण करायचा. हा गोल पूर्ण हिरव्याच मोत्यांचा असणार आहे. बघा, पूर्ण गोल हिरवा आहे. आता सुई वरती काढून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे. आणि पुढे पण आपल्याला 4ही मोती हिरवेच घ्यायचे आहे. 3 स्टेप आपल्याला हिरवेच मोती घ्यायचे आहे. ही झाली दुसरी स्टेप. परत 4 हिरवे मोती.
इथे पण एक गोल पूर्ण हिरव्या मोत्यांचा झालेला आहे बघा, 2 गोल हिरव्या मोत्यांचे तयार झाले आहे। सुईवरती काढून घ्यायचे आहे आणि पुढे आपल्याला ऑरेंज कलरचा गोल तयार करायचा आहे बघा। इथे आता ऑरेंज कलरचा गोल करायचा आहे, त्यासाठी 4 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे। हे घेतले 4 ऑरेंज कलरचे मोती आणि हा इथला ऑरेंज कलरचा गोल पण पूर्ण झाला, म्हणजे अर्धाच तयार होतो तो बघा। इथे हे 2 हिरव्या कलरचे मोती आणि इथे खाली ऑरेंज कलर आहे आणि आता वरती सेम प्रोसेस आहे, 2 उभे हिरवे मोती आणि 2 आडवे ऑरेंज कलरचे मोती, असे 4 मोती घेऊन इथला पण आपला गोल तयार करायचा आहे बघा। ही झाली 5वी लाईन आपली, 5वी लाईन झाली। आता ह्या हिरव्या मोत्यांमधून सुईवरती काढायची बघा आणि पुढे 6 मोती घ्यायचे आहे, 2 ऑरेंज, 2 ग्रीन, परत 2 ऑरेंज, सहा मोती घेतले आणि मग इथला गोल पूर्ण करून घ्यायचा आहे बघा। ही झाली आपली सुरुवात 6व्या लाईनला। नेहमीसारखी आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि पुढच्या गोलासाठी सुरुवात करायला आपण सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा। 6वी लाईन आपली सुरुवात करतो आहे आपण। आता पुढे ना आपल्याला सगळे ऑरेंजस मोती घ्यायचे आहे, 4ही मोती ऑरेंज कलरची घ्यायची आहे आणि आता खाली घेताना आपण हिरवे मोती घेणार आहे, 4ही मोती हिरव्याच रंगाची घ्यायची आहे खाली बघा अशा पद्धतीने। आणि आता सुई परत खाली काढायची, खाली पण हिरवेच मोती आपण घेणार आहे बघा। खाली पण आपल्याला 4ही मोती हिरव्याच रंगाची घ्यायची आहे या पद्धतीने। आणि आता इथे 2 हिरवे सुरुवातीला घ्यायचे उभे आणि मग 2 आडवे आपल्याला ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहे आणि सुई खाली काढून घ्यायची आणि खाली सगळे ऑरेंज कलरचेच मोती घ्यायचे आहे, 4ही मोती ऑरेंज कलरचे। आणि आता खाली 2 उभे हिरवे मोती आणि 2 आडवे ऑरेंज कलरचे मोती।
परत ह्या दोन उभ्या हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि इथला जो गोल आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे। वरती आणि खाली आपण सेम गोल तयार करतो, त्याच्यामुळे तो गोल पूर्ण करून घ्यायचा आहे। बघा इथे सेम आहे, इथली सेम प्रोसेस आहे म्हणून मी ती करून दाखवली नाही। आता नेक्स्ट गोलाकडे आपण वळूया। बघा इथे जसा हा गोल तयार केला आहे ना, हा त्याच पद्धतीने इथेही गोल तयार करायचा आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे हिरवा रंग आणि मग घ्यायचा आहे ऑरेंज। आता वरती आपल्याला हिरवेच मोती घ्यायचे आहे, चारही मोती हिरवेच घ्यायचे आहे। आणि सुई नेहमीप्रमाणे वरती काढून घ्यायची। आणि आता वरती सुरुवातीला दोन हिरवे घ्यायचे आहे आणि मग दोन ऑरेंज घ्यायचे आहे। आणि या दोन दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची। बघा आणि वरती दोनही चारही मोती हिरव्याच रंगाचे घ्यायचे आहे। आणि वरती परत सगळे मोती ऑरेंज कलरचे। बघा अशी आपली हिरवी डिझाइन आपल्याला तयार करायची आहे। ह्याच पद्धतीने चौकोन आपल्याला सगळ्या ठिकाणी तयार करत जायचे आहे। तुम्हाला जर जमली एखादी नवीन डिझाइन करायला तर तुम्ही नक्की करून बघा। परत ह्या पुढच्या दोन हिरव्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता इथला गोल पूर्ण करायचा, मग आपण खाली बघणार आहे। आता बघा इथला हा गोल पूर्ण करून घ्यायचा, जसा इथे करतो तसाच इथे पण करायचा आहे, सेम आहे प्रोसेस। आणि पूर्ण इथून इथपर्यंत सगळे मोती ऑरेंज कलरचेच घ्यायचे आहे आपल्याला, फक्त इथे हिरवा मोती वापरणार आहे आपण। बघा इथला गोल मी पूर्ण केलेला आहे आणि इथून खालपर्यंत बघा ह्या मोत्यांपर्यंत, हे जे दोन मोती आहे ना त्या मोत्यांपर्यंत आपल्याला सगळे ऑरेंज कलरचे मोती वापरायचे आहे। इथून इथपर्यंत सगळे ऑरेंज कलरचे मोती आणि हा इथे जो गोल तयार केला त्या पद्धतीचा गोल इथे तयार करून घ्यायचा आहे। आणि मग आपण पुढच्या डिझाईनसाठी सुरुवात करूया। तर मी इथून इथपर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते। आता बघा मी इथपर्यंत सगळे ऑरेंज मनी वापरले आहे, जसं मी सांगितलं इथून इथपर्यंत सगळे ऑरेंज मनी होते। इथे आणि इथे सेम प्रोसेस आहे, त्याच्यामुळे मी ती करून घेतली आहे। आता बघा हा जो चौकोन आपण बनवला आहे ना हिरवा, तीच पद्धतीची डिझाईन आपल्याला इथे समोर तयार करायची आहे। तर मग तुम्ही सहज इकडे बघून इकडे करू शकताय किंवा इथे बघून इथे करू शकताय। आता पुढे आपल्याला चारही मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे आहे। बघा चारही मोती ऑरेंज कलरचे आपण घेणार आहे।
आणि आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला, अपोजिट करायचं आहे। जसं इथे हा कॉमन आहे ऑरेंज कलर आणि मग पुढच्या गोलाला आपल्याला बघा हे हिरवा जो आहे तो हिरवा गोल आपल्याला इथे घ्यायचा आहे। जशी ही डिझाइन इथे आहे तशी डिझाइन इथे करायची आहे। तर मग आता घेताना आपल्याला घ्यायचा आहे हिरवा मोती आधी घ्यायचा आणि मग ऑरेंज कलरचा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने इथे हिरवे 2, इथे हिरवे 2 आणि पुढे करताना आपल्याला हा गोल तयार करायचा आहे। तर ही सुरुवात झाली। म्हणजे बघा इथे जसं करताना आपण इथे 2 हिरवे मग ऑरेंज, 2 हिरवे मग ऑरेंज, 2 हिरवे मग ऑरेंज, अशाच पद्धतीने इथे पण करायचं आहे। बघा इथे 2 हिरवे, ऑरेंज, हिरवे, वरती ऑरेंज, परत हिरवे, परत ऑरेंज, परत हिरवे, अशा पद्धतीने एकाआड एक आपल्याला कलर चेंज करायचा आहे। आता वरती इथे 4ही मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे आहे आपल्याला, 4ही मोती ऑरेंज कलरचे घ्यायचे। आणि परत वरती 2 हिरवे मोती, कारण एकाआड एक आपण कलर घेतो आहे। 2 हिरवे 2 ऑरेंज, 2 हिरवे 2 ऑरेंज, अशा पद्धतीने। त्याच्यामुळे खाली ऑरेंज आहे मग वरती येणार हिरवा मोती। आणि आता वरती ऑरेंजच कलर येणार आहे। बघा आता वरती 4ही मोती आपल्याला ऑरेंज घ्यायचे आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या डिझाइन मध्ये जोडमणीही वापरू शकताय। पूर्ण डिझाइन भर तुम्ही जोडमणी वापरले तरी काहीही हरकत नाही। ही डिझाइन तशी आहे, त्याच्यामध्ये जोडमणी पण तुम्ही वापरू शकता। बघा आणि आता इथे वरती परत 2 हिरवे मोती आणि मग ऑरेंज कलरचे मोती। बघा आता मी तुम्हाला इथपर्यंत करून दाखवलेला आहे। ह्याच पद्धतीने तुम्हाला सगळा पट्टा पूर्ण करून घ्यायचा आहे। जेवढा तुमच्या दरवाजाची लेंथ असेल, जेवढा तुम्हाला बनवायचा असेल, तर त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकताय। मी बस सुरुवात करून दाखवली तुम्हाला डिझाइन कशी आहे ते। आणि बघा आधीच्या डिझाइनची मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल करायला। बघा तुम्ही ह्या पट्टीचा स्क्रीनशॉट ठेवू शकताय आणि ह्या पद्धतीने बघून तुम्ही तयार करू शकताय। तुम्हाला ही हिरवी डिझाइन मध्ये करायची, मी एक फुल तुम्हाला करून दाखवलं, मध्ये गॅप दिला आणि सुरुवात पण मी करून दाखवली आहे। तिथून पुढे तुम्हाला फक्त बघून तुम्हाला हे सगळी तयार करून घ्यायची आहे। जेवढी पट्टी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी पट्टी तुम्ही तयार करून घ्या। आता मी एवढी पट्टी पूर्ण करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढची डिझाइन शिकवणार आहे। बघा ह्या पद्धतीची डिझाइन आहे ती, जशी आपण महिला पिनसाठी करतो त्याच पद्धतीची आहे, एकदम सोपी आहे। तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया। एवढी पट्टी तुम्ही पूर्ण करून ठेवू शकताय। बघा एवढा पट्टा मी पूर्ण करून घेतलेला आहे। मी एवढाच पट्टा पूर्ण करणार आहे, कारण अर्ध तोरण मी बनवलेलं आहे आणि फक्त मला अर्धच तोरण दाखवायचं आहे करून।
तर त्यासाठी मी फक्त एवढाच पट्टा बनवलेला आहे। तर तुम्ही करताना पूर्ण पट्टा बनवून घ्यायचा आहे। जेवढ्या तुमच्या दाराची लेंथ असेल, जेवढ्या मापाचा पट्टा तुम्हाला बनवायचा असेल तेवढ्या मापाचा पट्टा तुम्ही बनवून घ्यायचा आहे। बघा अर्धा कसं मी करून ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळे मी फक्त तेवढाच केला आहे। आणि मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू ही जी डिझाइन आहे ना ती कशी बनवायची ते। बघा हे एक पान आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं पान, त्याच्या पुढे परत एक हे मोठं पान, अशा पद्धतीची आपली ही डिझाइन आहे। तर मग आता एवढा पट्टा तुम्ही सगळा पूर्ण करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ही डिझाइन कशी बनवायची ते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही एवढा पट्टा तयार करून ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओचा पार्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।